नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण सध्या लाईव्ह आहोत आणि जो मी मुद्दा टॅग केला आहे तो काही जणांना बिलकुल आवडणार नाही, कारण आपण ज्यावेळेला एस टी महामंडळाचं खाजगीकरण असा संदर्भ देतो त्यावेळेला एस टी महामंडळासमोरचे पर्याय काय आहेत हाही आपल्याला प्रश्न पडलेला असतो. कारण कोणी मान्य करो किंवा न करो, एस टी महामंडळाची एअर इंडियासारखीच अवस्था झालेली आहे आणि शेवटी तुम्हाला एअर इंडियाचा एक ऑप्शन बघावा लागला, एअर इंडियाचं खाजगीकरण करावं लागलं. आता या निमित्ताने काही महत्त्वाचे महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. हे एका एस टी महामंडळाविषयी आपण बोलत असलो तरी महाराष्ट्रातली सगळी महामंडळं ही आज या स्थितीला गेलेली आहेत. गेल्या 5-10 वर्षातलीच आपण एस टी महामंडळाची जर आकडेवारी काढून बघितली तर श्री दिवाकर रावते ज्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं संयुक्त सरकार होतं तेव्हा श्री दिवाकर रावते हे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री झाले. त्यावेळेला जी RTIमधनं इन्फॉर्मेशन आली ती अशी होती की त्यांच्याकडे या महामंडळाचा ताबा आला त्यावेळेला थोडा आकडा इकडे तिकडे होईल पण यापेक्षा फार मोठा बदल असणार नाही. 817 कोटी रुपयाचा महामंडळाचा संचित तोटा होता. 50-60 कोटी रुपयाचा वार्षिक तोटा व्हायचा. हळूहळू तो तोटा त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 5017 कोटीच्या पेक्षाही पुढे गेला. 800 कोटी ते थेट 5000 कोटीपर्यंत 5 वर्षामधली आपली तोट्याची प्रगती होती. श्री रघुराम राजन हे ज्यावेळेला RBIचे गव्हर्नर होते त्यावेळेला त्यांनी इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी ॲक्ट देशाच्या संसदेमध्ये मंजूर व्हायच्या आधी ज्या वेगवेगळ्या व्यापारी आस्थापना आहेत त्या व्यापारी आस्थापनांनी जी कर्ज घेतली जी 10 लाख कोटीवरती गेली आणि त्याची वसुली झाली नाही म्हणून तो जो संचित तोटा होता ज्याला इंग्रजीमध्ये NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणतात त्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटबद्दलचा एक अहवाल देशासमोर मांडला आणि तिथून आपल्याला कळलं की बँका ह्या डायर नीडमध्ये आहेत, त्या तो अडचणीत आहेत. तशीच अवस्था या वेगवेगळ्या महामंडळाची झालेली आहे आणि त्यानिमित्ताने इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी ॲक्टनुसार ज्या फौजदारी गुन्हे दाखल झाले जे नीरव मोदी असेल, विजय मल्ल्या असेल, चोक्सी बंधू असतील किंवा मग काही खाजगी उद्योगपती असतील की ज्यांनी गैरव्यवस्थापन केलं म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आपण गुन्हे दाखल केले. त्यातल्या काही जणांना अरेस्ट झाली, काही जण फ्युगेटिव्ह म्हणजे फरार आहेत. आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महामंडळामध्ये आता आपल्याकडे वीज महामंडळाची सुद्धा यापेक्षा फार वेगळी स्थिती नाही आहे. ज्यावेळेला जागतिक बँकेकडून आपण एक 5000 कोटीचं कर्ज घेतलं आणि या महामंडळाचं आपण ट्रायफर्गेशन केलं वीज महामंडळाचं त्यावेळेला असं सांगितलं होतं महाराष्ट्राला या मंडळींनी की हे महामंडळ आपण व्यवस्थापन नीट करण्याच्या दृष्टीनं यांचं ट्रायफर्गेशन आपण करत आहोत आणि आपल्या सगळ्यांना अतिशय उत्तम पद्धतीची सेवा मिळेल. काल परवा औरंगाबादला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दम भरला की तुम्ही जर वसुली नाही केली जी आता 60-70 हजार कोटीवरती पोहोचलेली आहे तर हे महामंडळ कुठेही बंद पडू शकेल. सो एक वीज महामंडळ, दुसरं हे एस टी महामंडळ. या एस टी महामंडळाची आजची स्थिती अशी आहे की मी 5000 कोटीचा जो तोटा सांगितला त्याहीपेक्षा कदाचित तो अधिकचा तोटा आता झालेला असावा. बरं, हे सगळं होत असताना सुद्धा एस टी महामंडळावरती जेवढे प्रयोग झाले तेवढे प्रयोग कदाचित महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही महामंडळामध्ये झालेले नाही आहेत खाजगीकरणाचे. आता याचा इतका जाज्वल आणि इतका रोमांचकारी इतिहास आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या बिलकुल एका वर्षामध्ये 1 जून 1948 साली पुणे ते अहमदनगर ही एस टी महामंडळाची पहिली बस धावली. आजची आकडेवारी जर आपण बघितली तर 1,20,000 कर्मचारी एस टी महामंडळामध्ये आहेत आणि जवळपास एस टी महामंडळाचा जो एकूण फ्लीट ज्याला आपण म्हणतो, मी जरा व्हॉट्सॲपवरती काही इन्फॉर्मेशन पाठवलेली आहे तर आपण जर ती बघितली तर ती अशी दाखवते आपल्याला की एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये साध्या जवळपास 14,000 बस आहेत आणि मग शहरी आणि इतर पद्धतीच्या जर आपण बघितल्या साध्या बसगाड्या आहेत 14,022, शहर बसगाड्या आहेत 651, निमआराम बसगाड्या आहेत 544, मिनी बसगाड्या आहेत 199, डिलक्स बसगाड्या आहेत 18, वातानुकूलित बसगाड्या आहेत 26, मिनी गाड्या आहेत 10. म्हणजे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं हे महामंडळ आहे. एकूण उत्पन्न जे राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती दिसतं ते असं की 4370 कोटी रुपये आणि निव्वळ उत्पन्न 70 कोटी. पण जो संचित तोटा आहे तो संचित तोटा वाढतोच आहे. या महामंडळाची राज्य सरकारला वेगवेगळ्या सवलतीच्या माध्यमातून जी येणी आहे ती सुद्धा जी RTIमधनं इन्फॉर्मेशन आली होती त्यावेळेला ती 2300 कोटी रुपयाची होती. आता ही एकदा बॅलन्स शीट मांडल्यानंतर माझ्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न असा उभा राहतो की महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाशी निगडीत असलेली 2 महत्त्वाची महामंडळं, एक वीज महामंडळ आणि दुसरं एस टी महामंडळ, हे जर या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलं आहे की
म्हणजे पोपट मेलेला आहे हे कुणी सांगत नाहीये, पण तो मेलेला आहे आणि आता तुमच्यासमोरचे पर्याय फार लिमिटेड आहेत. नाहीतर तुम्ही या कर्मचाऱ्यांना सांगताय, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले श्री धनंजय मुंडे यांची भाषणं खूप व्हायरल झालेली आहेत आणि अनेक जणांच्या व्हॉट्सअपवरती ती व्हायरल फिरत आहेत. या तेव्हाच्या विरोधी पक्षातल्या आणि आत्ता सत्ताधारी असलेल्या मंडळींनी आणि काँग्रेसच्या नेते मंडळींनी सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्तेत होती त्यावेळेला यांना खूप सारी आश्वासनं दिली होती. त्यात मग 7वा वेतन आयोग लागू करू आणि कर्मचाऱ्यांचे पगार आम्ही नियमित करू किंवा हे महामंडळ राज्य सरकार ताब्यात घेईल असं ते होतं. आजची स्थिती काय आहे तर इकडे जर आपण बघितलं तर इथं असे सगळे प्रवासी उभारलेले आहेत, स्टँडर्ड आपण ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. आणि इकडे या बाजूला जे आहे ते दिवाळीचा अजून सण सुरू व्हायचा आहे आणि दिवाळीचा सण सुरू व्हायच्या आज चित्र असं आहे की हे कर्मचारी जे आहेत ते आता आंदोलन करतात. या निमित्ताने आर्थिक विषय जो मी मांडलेला आहे तो जास्त गंभीर आहे माझ्या मते. कर्मचाऱ्यांशी निगोशिएशन केलं जाईल, त्यांच्या मागण्याबद्दल काहीतरी तोडगा काढला जाईल, तो काढावा लागणार आहे. पण त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा जो गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय की आपल्याकडे महामंडळांची अवस्था काय होऊन बसलेली आहे. आणि रघुराम राजन यांनी जो मुद्दा मांडला की इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी ॲक्ट जो 2016ला आपण संसदेत मान्य केला, ज्यावेळेला फायनान्स मिनिस्टर श्री अरुण जेटली होते, त्याप्रमाणे या महामंडळाचा कारभार बघितलेला या म्हणजे अशा कुठल्याही ते जे कुठले व्यवस्थापन होतं त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे का नाही दाखल केले पाहिजे. त्या महामंडळाचा कुठलंही महामंडळ ज्यांनी कारभार बघितला त्या मंत्र्यांना का नाही जबाबदार धरलं पाहिजे, त्याबद्दल खरं तर चर्चा व्हायला पाहिजे. पण आपण जरा तुमचं नाव सांगा, थोडंसं उठून उभा राहा प्लीज. नाही, तुमचं पूर्ण आधी नाव सांगा. अश्विनी नागनाथ बनसोडे माझं नाव आहे. तुमचं शिक्षण किती झालं? माझं MA झालेलं आहे. MA काय? MA माझं मानसशास्त्रामध्ये MA झालेलं आहे. मानसशास्त्राचे? हो, MA. तुम्ही वाहक म्हणून सेवेत आहात? वाहक म्हणून सेवेत आहे 2003 पासून, सॉरी 13 पासून. ठीक आहे. आता तुम्ही इथे या आगारातल्या 50 महिला वाहकांच्या प्रतिनिधी आहेत. हो. तुमच्यासारख्या अनेक महिला आज प्रवासी म्हणून तिथे उभारलेले आहेत. हो. त्यांना वाईट वाटतंय, त्यांना त्रास होतोय, त्याबद्दल आधी आपण सांगा, कसं सांगता येईल? सर, ह्या ज्या महिला आहेत यांना म्हणजे यांची आज हेळसांड होती याचं मला खूप म्हणजे वाईट वाटतंय. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे सर. कसं काय? कारण सर आज हेच प्रवासी 17% जर ह्यांचं तिकीट दर वाढवलाय, दररोज सर आमचं 2-3 दिवस झालं डोकं उठवलंय की आमच्या 17% दरातून तुमचा पगार होतोय, तुमच्या पगारामुळे आमचं तिकीट वाढवलंय. अशा बऱ्याच मानसिक काम प्रशासनाच्या आणि प्रवाशांच्या ह्याच्या मानसिक त्रासाला आम्ही सर खूप कंटाळून गेलोय. आणि एकतर आमची आर्थिक स्थिती ही खूप गंभीर आहे. काय म्हणजे आर्थिक स्थिती काय? सर मी 2013 पासून ड्युटीला आहे. आता सुद्धा 8-9 वर्ष मला कंप्लीट होत आहेत. तर माझं बेसिक आहे 12,000. त्याच्यामध्ये मला 1700 रुपये मला DA मिळतो. त्याच्यामध्ये माझा पगारच होतोय सर 14 ते 14,500 पर्यंत. किती तुम्हाला? अजून मला मुलं नाही आहेत. पण मी माझं स्वतःचं आणि माझ्या नवऱ्याचं दोघांचंच आमचं भागू शकत नाही. 3,000 रुपये घर भाडं मला बाहेर द्यावं लागतंय आणि राहिलेले त्याच्या 3,000मध्ये आमचं घर कसं भागायचं सांगा सर. एवढी आमची वाईट परिस्थिती आहे. किती वर्षाच्या सेवेनंतरचं हे चित्र आहे? हे माझं 8 ते 9 वर्ष झालं सर मी ड्युटीला आहे. 2013 पासून मी कार्यरत आहे. 9 वर्ष झालं मी कंप्लीट. पण आता असं आहे की राजकीय नेते असं म्हणू शकतात कुठल्याही पक्षाचे की महामंडळ आपलं तोट्यात असल्यामुळं आपल्याला तुम्हाला पैसे देणं शक्य नाही आणि तुम्ही काही अंशी त्याला जबाबदार आहात. नाही सर, कर्मचारी कसा जबाबदार असू शकतो सर? महामंडळ जबाबदार कोण असू शकतं सर? घर चालवणारा जबाबदार असू शकतो, घरातले जबाबदार नसू शकतात ना सर. त्याच्यामुळं आम्ही जबाबदार नाही, याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. जे ST महामंडळ आमचं तोट्यात आहे त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे सर. कसं म्हणजे सर, एकतर प्रवाशांचं जे आता पेट्रोल वाढले त्यांनी तिकीट दर वाढवलेलं नाही. जे पहिलं तिकीट दर आहे त्याच्यावरच आमचं सध्या किती ही चालू आहे. नंतर ह्या गाड्या काढल्या, कोटिंगचा खर्च. आता बोलू त्यांना खरं म्हणजे अधिक स्पष्टपणे सांगता येत नाही, पण मी सांगायचा प्रयत्न करतो. आर्थिक उदारीकरण आपण जसं स्वीकारलं 91ला आपल्याकडे आर्थिक उदारीकरण आलं, नंतर मध्यमवर्गीयांची संख्या खूप वाढली. आता हा जो एलिट क्लास ज्याला आपण म्हणतो तो क्लास ST महामंडळापासून दूर गेला, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आज 1-2 तरी गाड्या आलेल्या आहेत. शिक्षक पती पत्नी असतील तर त्यांच्याकडे 1.5 लाख रुपयापर्यंत पगार येतो. कुठलाही म्हणजे मध्यम, त्यांनाच का म्हणायचं, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आज 1 किंवा 2 तर गाड्यांची संख्या आहे. 2 व्हीलरची संख्या वाढली आणि त्यामुळं जो पेईंग कॅपॅसिटीवाला जो प्रवासी होता तो या ST महामंडळापासून दूर गेला. त्याशिवाय ज्या एलिट ट्रॅक्स होते, म्हणजे तुम्ही असं नांदेड मुंबई घ्या
किंवा सोलापूर मुंबई घ्या, या ट्रॅकवरती ज्या खाजगी गाड्या वाहत आहेत त्या गाड्यामुळे सुद्धा एस टी महामंडळाची प्रवासी संख्या कमी झाली आणि हे वास्तव आहे. ते कोणी म्हणजे मान्यच करायला लागेल. तुमची सेवा किती वर्षाची आहे? इकडे जरा थोडं पुढे इकडे या, पुढे या इकडे. बाय द वे, आपल्या चिंतेचा विषय एस टी महामंडळाबरोबरच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महामंडळाची जी आर्थिक स्थिती आहे त्यामुळं महाराष्ट्राचं जे आर्थिक गणित बिघडत चाललेलं आहे त्याबद्दल. हां, तुमची सेवा, तुमचं पूर्ण नाव सांगा. रवींद्र जालिंदर नलावडे. 21 वर्ष सेवा झाली. 21 वर्ष. काय म्हणून तुम्ही सेवा? चालक. मग हा, एस्टेट कुठल्या मोठ्या गावाला जातो? मी हैदराबाद, मुंबई, कोल्हापूर, पणजी, सुरत. किती तासाची ड्युटी असते? 8 ते 10 तासाची असते ड्युटी. 8 ते 10. आणि आता 21 वर्षाच्या सेवेनंतरचा तुमचा पगार? आता मला 30 पडतो, पण आता 7,500 येतात. 7,500. कसं काय? लोन काढलेलं. रडताय का? पाणी आवरत नाही डोळ्यात. काय चिंता काय? आज 21 वर्ष सर्व झाली. प्लॉट घ्यायचं म्हणलं तर पैसे किती लागतात आज? घर कसं भागवायचं? बांधकाम कधी करायचं? लेकर कशी शिकवायची? किती मुलं आहेत तुम्हाला? 2. काय करतात? मुलगी कॉलेजला आहे, मुलगा 7वीला आहे. तुमच्या नवरा बायकोतला संवाद काय होतो? 1 वर्ष सारे घरी आहे, बाहेर आहे मंडळी. हे अश्रू ते तुमच्या दोघांच्या वादामुळं का आर्थिक कारणामुळे? घरगुती मॅटर. यांच्यासारखी सेवा जास्त असली, तुम्ही तुमचं नाव जरा इकडे पुढे ड्रेसवरचे 1 मिनिट या पुढे जरा. असं आहे ना की हे सगळं सांगून या कर्मचाऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या पोचवत असताना मी जी चिंतेचा विषय मांडतो तो जास्त माझ्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो की या महामंडळाचं जर अशी स्थिती झालेली असेल की ऐन दिवाळीमध्ये तुम्हाला संप करावं लागतंय. तुमच्या ह्या संपाला लोक नकार म्हणजे म्हणतील हे तुम्ही लागलाय आम्हाला वेटीला धरायला सगळेजण. नाही, वेटीला धरायचं काय नाही सर, फक्त आम्हाला पगार वाढला पाहिजे आणि आमचं विलिनीकरण झालं पाहिजे. त्याच्याशिवाय आम्हाला पगार वाढत नाही. आम्ही किती दिवस असं कुपड्यावरल्या भोपळ्यासारखं लोंबत राहायचं सांगा? भोपळा हां, भोपळा वाळून गेला तरी तो तुटून पडत नाही लवकर. एवढं काम परिस्थिती आमची बेकार केली तुम्ही सांगा मला. आमचं विलिनीकरण झालंच पाहिजे. त्यांनी काय होईल? त्याच्यानं आम्हाला पगार तरी वाढेल कमीत कमी, याची अपेक्षा आम्हाला. पण आता काही जण म्हणतील बरं का की तुम्ही कर्मचाऱ्यांनी सुद्धा मधल्या काळामध्ये ज्यावेळेला एस टी बरी होती त्यावेळेला थोडासा जो सौजन्यपूर्ण वागणूक द्यायला पाहिजे होती ती दिली नाही प्रवाशांना, त्यामुळे तुमच्यापासून प्रवासी निघून गेले. हे बरोबर आहे? नाही, निघून जात नाहीत प्रवासी आमच्यापासून. आमच्याकडे उलट पळत येतात लोक आणि आम्ही त्यांची सेवा करत राहतो, पण आम्हाला त्या बदल्यात मोबदला मिळत नाही तसा. तुमची सेवा किती झाली पूर्ण? 9 वर्ष झाली सर. तुमची 9 वर्ष झाली. हो. तुम्ही 29 वर्ष सेवा आले. इकडे जरा. माझं नाव दत्ता माने, कास्टाईप संघटना विभागाचा सेवा किती उपाध्यक्ष वर्ष आहे. झाली? माझी 29 वर्ष सर्व्हिस काय आहे, म्हणून? रनिंग चालू काय आहे, म्हणून? वाहक म्हणून आहे. आता तुम्ही जे काय संचित तोटा बोललात, हां, तर माझं एक तुम्ही गणित मांडता का बघा. जेवढे ज्यांनी तोटा सांगितला, राज्य परिवहन महामंडळाचा नफा आणि तोटा हा पैशात मोजायचा नाही. बरोबर. ते सामाजिक महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जी काय शिक्षित मुलं दिसतात, जबाबदारी. अगदी बरोबर. हे हा आमचा नफा आणि तोटा आहे. जे मूर्ख माणसं सांगतात ना की आमचा नफा आणि तोटा आहे, एवढा तोटा झालाय, तो तोटा नसून ह्यांनी खाल्लेला तो फ्रॉड आहे. मी तो fraud आहे त्यांचा. यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. त्याचं कारण असं आहे की एस टी महामंडळावरती एक सामाजिक जबाबदारी होती. एस टी महामंडळामुळं ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत त्या शिक्षण घेऊ शकल्या. एस टी महामंडळामुळं एस टी महामंडळाच्या बसमधनं विद्यार्थ्यांचे डबे पोचले. एस टी महामंडळामुळं 65 वर्ष वयाच्या वृद्ध नागरिकांना पर्यटन करता आलं, देवदर्शन करता आलं. हे सगळं मान्य आहे. मी आधीच म्हणालो की 2300 कोटी रुपये एस टी महामंडळाचे वेगवेगळ्या सवलतीच्या माध्यमातून राज्य सरकारकडनं त्यावेळेला येणं होतं. आणखी थोडा वेगळा प्रश्न जो आपण विचारतो ते हे सगळं असताना व्यवस्थापन जे झालं ते व्यवस्थापन कसं झालं. आता थोडासा आपण पर्सनल मुद्द्याकडेच येऊ. 29 वर्षानंतर पगार किती आहे? मला आज 29 वर्षानंतर माझा 33,000 रुपये पेमेंट होतो. त्याच्यातलं माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी हे ते कर्ज काढलेलं आहे. जवळजवळ 25,000 रुपये बँकेचे कपात होते इथले. ह्याला 12 ते 13% व्याज आहे आमच्या संस्थेला. आणि मग बाहेर तर आमचं कुठं क्रेडिट नाही, पत नाही. मुलं तर शिकवली पाहिजे. आज माझा मुलगा वकिलीच्या फायनल इयरला आहे.
पण त्याची आजची 5,000 रुपये फीस भरायला माझ्यापाशी 5 पैसे नाहीत. दुःख सांगायचं कुणाला, वेदना सांगायचे कुणाला आम्ही. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ह्याचं विलिनीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याचा पगार बघितला तर मुलगा काय 80 ते म्हणतो? नवीन. मुलगा काय म्हणतो? माझा लॉच्या फायनल मुलगा इयरला काय आहे. म्हणतो ज्यावेळेला पैसे नसतात वडिलाकडे? काय तो निरुत्तर होतो, काय बोलत नाही. खरं सांगायचं झालं तर आजची आमची आपल्या- जशी आहे हा प्रश्न थोडा नकारात्मक आहे. काही जणांना वाईट वाटेल. एसटी महामंडळामध्ये व्यसनहीनता किती आहे? 80% व्यसनाधीनता आहे. आणि त्याचं कारण जे आहे ना, महाराष्ट्र शासन आहे. कामगार कायदे जर पाहिले ना, त्या कामगार कायद्यामध्ये आमची मानसिकता जी आहे त्याचा कधी विचारच केलेला नाही. आता जे नवीन सुधारित कायदे येणार आहेत त्याच्यामध्ये मानसिकता असणाऱ्या प्रशासनाचे जे दबाव आहे, अधिकाऱ्यांचा जो दबाव असतो. आता काल 2 सदरामध्ये आंदोलन होतं. आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत. सकाळच्या सदरामध्ये जे आहेत 1च्या दरम्यान असणारे त्यांनी कर्तव्यावर जायचं आणि दुपारच्या सदरामध्ये जे असतील त्यांनी आंदोलनात उभा टाकायचं. काल 80% लोकांना यांनी काम दिलेलं नाही प्रशासनानं, कारण तुम्ही सामील झालात नाही. असं आहे की प्रशासन तरी शेवटी कुणाच्या तरी सांगण्यावरून हा कुणाच्या हो तरी- ना, हे यांचे बोलवते धनी जे आहे ठीक हे आहे, वेगळे मला आहेत. मला एक थोडा वेगळा हा. अजून प्रश्न. महाराष्ट्रामध्ये किमान वेतन कायदा लागू आहे. हा, आम्हाला नाही, आम्ही वेट बिगार आहोत, ऊसतोड कामगार आहोत आम्ही. कायदा काय आहे आणि तुम्हाला पगार किती मिळतो? आज मला पगार जो मिळतो ना, की एकूण टोटल मी जर रनिंग केली 500 किलोमीटर, हा सगळा रोजचा जर 500 किलोमीटरचा जर अनुमान काढलं तर माझे 29 दिवसाचे कॅल्क्युलेशन करा किती किलोमीटर होते. तेवढं किलोमीटर मी शिळं इटकं खाऊन धावत गेल्यानंतर माझ्या घरामध्ये सगळे कपात होऊन मला टोटल पगार जर पाहिले तर 33,000च्या पुढे जात नाही. ठीक आहे. आणि जे नवीन सेवेमध्ये लागू दाखल झाले हा. त्यांना किती पगार मिळाला? त्यांना तर 14-15 हजार सुद्धा नाही. आता जे वास्तव मानलं ना माझ्या भगिनीनं, मग याचा अर्थ असा तुमचा माने, दत्ता माने माने. जे याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये जो किमान वेतन कायदा आहे त्या कायद्याचं इथं पालन होतं का? ते होत नसेल तर आम्हाला लागूच नाही. लागू किमान नाही. वेतनात बी ठीक आहे. आम्ही नाहीत. अच्छा, मला एक सांगा, मगाशी बरेच जण काही काही मुद्दे मांडत होते. तो तरुण मुलगा होता एक, नाही एक मिनिट, हा इकडे जरा. किती वर्ष झाली सेवा? ठीक आहे, मला 2013 पासून पूर्ण नाव सांगा. माझं नाव शहाजी लक्ष्मण रुपणावर. शहाजी, 2013 पासून एसटी महामंडळामध्ये जे वेगवेगळे प्रयोग झाले, एक एअरटेलचा काहीतरी आला होता, तो काय प्रयोग होता? काही नाही, सगळे फॉल प्रयोग आहेत. थांबा. काय प्रयोग होता तो? ते वायफाय होतं हा. ज्यात कशासाठी होतं ते ज्यात Wi-Fi? फक्त मनोरंजनाचे 1-2-3 टॉपिक होते. ठीक आहे, त्यासाठी किती पैसे एसटी महामंडळाने खर्च केले? करोडोच्या रक्कम आहेत. कुणाला यातली आकडेवारी माहिती आहे का? इकडे जरा, काय? इकडे जरा. हे यासाठी मी म्हणतो की एसटी महामंडळावरती जेवढे प्रयोग झाले तेवढे महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या महामंडळामध्ये प्रयोग झालेत का, मला जरा संशयच आहे. आणि या प्रयोगाची फलनिष्पत्ती, कुठल्याही बिझनेसचं एक तत्व असतं की आपण जी गुंतवणूक करत असतो त्याचे रिटर्न्स काय मिळतात, त्याचं इव्हॅल्युएशन दरवर्षी केलं जातं आणि त्या इव्हॅल्युएशनवरती आधारित आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. आता हा जो एअरटेलच्या कुठल्या कंपनीचं होतं ते? ब्रिक्स कंपनीचा होता तो. सॉरी, एअरटेलचं नव्हतं ते. हां. एअरटेलचेच होते, वायफायचे बॉक्स होते. आणि प्रवाशांच्या मनोरंजनासाठी काय जो त्यांचा 4 तासाचा प्रवास आहे त्याच्यासाठी त्यांचा विरंगुळा व्हावा, त्यांना प्रवासाचा सीन राहू नये अतिशय म्हणून. चांगली कल्पना होती ती. त्यासाठी किती पैसे खर्च झाले होते? 50 कोटी रुपये. ठीक आहे, मी हे आकडे व्हेरीफाय करत नाहीये. हे या महामंडळाचा व्यवहार बघत असलेल्या, आणि जर कोणाला ऑफेंडिंग वाटले तर त्यांनी ते कळवावेत, आम्ही ते सुधारणा करू. नाही, ठीक त्यावेळेस आहे. परिवहन मंत्र्यांनी स्पष्टच केलं होतं की यासाठी आपण 50 कोटी रुपये खर्च केले. एक मिनिट, हे 50 कोटी रुपये खर्च करून एसटी महामंडळातलं हे जे यंत्रणा होती ती किती काळ चालली, मला कोणी सांगेल का? हा हा किती महिने चालली? सर जवळपास अशी चाललीच नाही, कारण त्यांना लोकांना आवश्यकताच नव्हती. बिलकुल चालली नाही असं ज्याला वाटतं त्यांनी हात वर करा बरं. हा? कारण सांगतो ना मी. थांबा ना, कारण सांगा. म्हणजे 50 कोटी रुपये खर्च करून आपण जी यंत्रणा राबवली ती एकही दिवस, एक महिना सुद्धा चालली नाही, वापरच केला नाही. वापर केला नाही. हा. ठीक आहे, दुसरा एक प्रयोग झाला होता, तो काय प्रयोग होता? दुसरा प्रयोग काय होता? कॉइन बॉक्सचा त्याच्या अगोदरचा होता तो. या नाही, थांबा ना, दुसरा विषय. हा, दुसरा कॉइन बॉक्सचा प्रयोग होता. हा कॉइन तो बॉक्सचा काय प्रयोग होता? ओ बरं. तो प्रवाशांना म्हणजे फोन करण्यासाठी आपल्या नातेवाईकांना वगैरे, "वा, माझी गाडी इथं आली, मी इथपर्यंत आलो, मला घ्यायला ये." पण तेही कधी फोन कधी लागले नाहीत आणि ते सगळे कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये गेले ते तुमच्या थांबा, स्क्रॅपमध्ये. यांचा जो आक्षेप आहे, हे जे कॉइन बॉक्स होते, आपण सगळे लाईव्ह आहोत, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय आता,
ते जे कॉइन बॉक्समध्ये रुपया टाकून जो संपर्क साधण्याचा प्रयोग होता तो चालला का? एक दिवस तरी चालला किंवा एक महिना तरी चालला असं ज्याला वाटतं त्याने हात वर कर. रेंजच नव्हती त्याला कधी. नाही थांबा थांबा. हा, तिसरा प्रयोग होता तो म्हणजे मधल्या काळामध्ये तुम्हाला खूप सुंदर असे ड्रेस देण्यात आले होते ते ड्रेस असे दिले होते पण माननीय परिवहन मंत्र्यांनी आणि मी खूप गंभीरपणे विचारतोय कारण एस टी महामंडळाचं व्यवस्थापन चांगलं व्हावं अशा भावनेने हे प्रयोग केले गेलेले होते. त्यात तुम्हाला खूप चांगले ड्रेस दिलेले होते, त्याचं काय झालं? त्याचं झालं सर असं की ते ड्रेसच असे होते की तो म्हणजे कपडा असा होता की 48 तास जरी त्याला पाण्यात घातला तरी त्यात पाणी भिजत नव्हतं. तो असं कुणी कपडा आहे का ड्रेस घातलेला कुणी? एवढी त्याच्यात उष्णता निर्माण होते उन्हाळ्याच्या दिवसात. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता निर्माण होते. थंडीमध्ये पार मी तर म्हणतो 3 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड होतो, तो बर्फासारखा होतो. म्हणजे तिन्ही ऋतू कसला विचार करून दिला होता काय माहित नाही. हे कपडे सगळ्यांना एकाच वेळी महिलांना पुरुषांना मिळाले का? आत्ताचे म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी त्या ड्रेसचं अनावरण केलं होतं. मुंबई सेंट्रलला मोठा कार्यक्रम केला होता. तर त्यावेळेस मिळाले का सगळ्यांना? मिळाले ते एकदाच मिळाले. एकदा मिळाले. हा, आणि 2016 पासून आम्हाला कुठला ड्रेस नाही, कुठला कपडा नाही, काय नाही. शूज मिळाले पण शूजचं बी काय आता त्यावेळेस पासून शूज नाहीच आणला. ते शूजचे पार ते नाले खालचे जी नाली असते बसवलेली ती निघून जायची. ह्याशिवाय मधल्या काळामध्ये आता ते कोरोनाचं जे कोटिंग करण्याचा एक प्रयोग सुरू आहे सध्या, तो काय प्रयोग आहे? तो म्हणजे गाड्याचं निर्जंतुकीकरण आणि प्रत्येक गाडीला म्हणजे गाड्याचं अशा निर्जंतुकीकरण केलं. 9,000 रुपये घातले होते गाडी, एक दिवस डेपोच्या बाहेर पडलेली नाही. त्या गाड्या डेपोतच आहेत निर्जंतुकीकरण केलेलं, कारण ती रस्त्यावर चालत तिचं कामच झालेलं नाही. तर त्याला 9,000 रुपये घातले. मला घेतल्या डीसीची माहिती होती काहीतरी एका गाडीला 9,000 रुपये आणि त्याची 2 महिने व्हॅलिडिटी. काय त्या गाड्या का रस्त्यावर चालण्याच्या लायकीच्याच नाहीत, गाड्या डेपोमध्येच आहेत. आणि त्या गाड्या 9,000 रुपये तुम्ही कशाला खर्च केले? तोट्याला का आम्ही जबाबदार आहेत? तुमचे धोरणं तोट्याला जबाबदार आहेत, आम्ही जबाबदार नाहीत. आम्ही आमचं योगदान पूर्ण 100% देतोय. अजून ह्याशिवाय काय काय प्रयोग झाले एसटी महामंडळात? कोणाला आठवतात का अजून काय? आमचे 1800 कर्मचारी काय जे सफाई कामगार होते त्यांना इथं म्हणजे आतमध्ये ड्युट्या दिल्या त्यांना. आणि त्या ठिकाणी ते आजचे मला वाटतं परिवहन मंत्री काहीतरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब, त्यांचं कुणाचं वैयक्तिक नाव घ्यायचं काही कारण नाही आपल्याला, आपल्याकडे काही पुरावे नाही. तुम्ही काहीतरी आरोप करून जाल आणि आम्हाला कायदेशीर लढाई लढत बसाल. ब्रिक्स कंपनीला त्याचा स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं 425 कोटी रुपयाला. हे म्हणजे ते शासनाची म्हणजे परिवहन मंत्र्याची आकडेवारी. 25 कोटी रुपये. 425 कोटी रुपयाला दिलं होतं. ही त्यांची आकडेवारी आहे प्रशासनाची. अच्छा, हे जे सांगतायत ह्याच्याबद्दल सगळ्याची सहमती आहे ना तुमची? मी यासाठी हे विचारलं की याच्यात सगळ्या प्रकारची राजकीय विचारधारा मानणारी लोक असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील. मूळ मुद्दा असा आहे की एस टी महामंडळाचं व्यवस्थापन सुधारण्याच्या दृष्टीनं हे जे व्यावसायिक प्रयोग केले गेले त्याची फलनिष्पत्ती काय? हे प्रयोग केल्यामुळं एस टी महामंडळावरती जो करोडो रुपयाचा भार पडला त्याची जबाबदारी कोणाची? हे प्रयोग झाल्यामुळं व्यापारी प्रवाशांची संख्या तुमच्याकडे वाढली का? आणि जसं हे आरोप करतायत, कारण या आरोपाची पुष्टी मी नाही करू शकत, पण या कर्मचाऱ्यांना असं का वाटतं की हे सगळे व्यवहार जे झाले याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल झाली? मी भ्रष्टाचार हा शब्द वापरणार नाही कारण त्याला पुन्हा ते तुम्हाला सगळ्या चौकशा वगैरे करून ते सिद्ध करायला लागेल. पण जर हे असं असेल तर मग एस टी महामंडळाची आजची जी अवस्था आलेली आहे आणि हे जे कर्मचारी आता आंदोलन करतायत त्याची जबाबदारी कोणाची? मी शेवटचा प्रश्न घेतो. ते सचिव होते ना कोणीतरी, हो अध्यक्ष या इकडे. कोरोना काळामध्ये आम्हाला मुंबईला पाठवलं बेस्ट उपक्रमामध्ये. त्या बेस्ट उपक्रमामध्ये कोविडच्या लॉजमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं. तिथले सुद्धा आम्हाला पैसे दिलेले नाही त्याने, प्रोत्साहन भत्ता आणि थुंकी लावून तिकीट देण्यास भाग पाडलं याने. कोरोना काळामध्ये थुंकी लावून तिकीट देण्यास भाग पडले. हो ठीक आहे, ते मशीन पण आले ना मधल्या काळामध्ये. मग ते थुंकी लावून तिकीट देण्यास भाग आता ह्या संपाची फलनिष्पत्ती हा शेवट कसा होणार आहे? संपाचा शेवट आता हे विभागीय पातळीवर पूर्ण महाराष्ट्रात 4 संघटना एकत्र आलेल्या आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, इंटक आणि कास्ट्रप या 4 प्रमुख महामंडळातील संघटना आहेत. यांनी राज्य पातळीवर आमचे उपाध्यक्ष व विभागीय संचालक म्हणजे MD साहेबांना त्या संदर्भात नोटीस दिलेली आहे. आणि मूळ मागणी ही राज्य शासनात विलिनीकरण करण्याची आहे कर्मचाऱ्याची. मग त्या संदर्भात काल एक बैठक झाली पण ती काय निष्फळ झाली. त्यामुळे जोपर्यंत वरून जसा आदेश येईल तोपर्यंत हा संप कायम चालू राहील. कायम चालू राहील. म्हणजे प्रवासी तुमच्यावर चिडले तरी चालतील?
प्रवासी एक दिवस चिडतील. कायमस्वरूपी कर्मचारी आमच्या किमान 25 ते 30 कर्मचाऱ्यांनी कमी पगारीमुळे कोरोनानंतर आत्महत्या केलेली आहे. रोज कोण ना कोण शेतकऱ्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा नंबर दुसऱ्यांदा लागायला आहे. आणि मान्य हसन मुश्रीफ साहेबांनी बांधकाम कामगारांना 5,000 रुपये बोनस जाहीर केला आणि एसटीच्या कर्मचाऱ्याला 2,500 बोनस आहे. म्हणजे आम्ही बांधकाम कामगारापेक्षा खालच्या दर्जाला आम्हाला नेऊन ठेवले. त्यामुळे जोपर्यंत वरून आदेश येत नाही तोपर्यंत आमचा संप कायम कालची जी चालू राहील. पगार वाढ झाली आणि जे काही अनुदान मिळालं त्यातनं काय नेमके पैसे नाही, ते राज्य शासनाला सध्या 28% महागाई भत्ता चालू आहे आणि एसटीच्या कर्मचाऱ्याला 12% चालू आहे. आणि मुळात आमचे 70 ते 80% कर्मचारी हे 10 ते 15,000 बेसिक मधले आहेत. म्हणजे 5% जास्तीत जास्त 500 आणि 500 ते 800 रुपयापर्यंत फक्त वेतनात वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही खुश नाहीत. ठीक आहे. मला माहिती आहे की ही चर्चा खूप दीर्घ झाली, पण मी यासाठी ही दीर्घ चर्चा केली की महाराष्ट्राच्या जी वेगवेगळी महामंडळं आहेत त्याची जी आजची अवस्था झालेली आहे ती आजची अवस्था महाराष्ट्रातल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि यातून कुणीतरी एक आर्थिक निकष डोळ्यासमोर ठेवून योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे, जसा मी हा मुद्दा टॅग केलेला. आपण इथे थांबतो. इथे तुमचे जे काही मुद्दे असतील, आणखी काही खुलासे असतील किंवा कोणाला काहीतरी काउंटर आर्ग्युमेंट करायचं तर या व्हिडिओ खाली जरूर पोस्ट करा. आपण पुन्हा एकदा तो मुद्दा घेऊन समोर येऊया. थांबूया आपण इथे. श्रमिक संघटनांचा हम सब एक है, हम सब एक है, कामगार एकजुटीचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.